नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील वाहतूक कोंडी विरोधात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते। नरवीर तानाजी मालुसरे पथ हा पुणे शहरातील एक प्रमुख महत्त्वाचा रस्ता असून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत वाढ झालेली असल्याने वाहतुकीची कोंडी होणे, लहान मोठे अपघात होणे हे चित्र सातत्याने दिसते। नुकताच माणिक बागेजवळ दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ज्ञानगंगा प्रशालेतील 14 वर्षांचा मुलगा वैभव सोनवणे याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला। दुसरा कोणी वैभव सोनवणे याच अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी शनिवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत सिंहगड रस्त्यावरील सर्व शालेय विद्यार्थी, पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन मानवी साखळीचे आयोजन केले होते। हे आयोजन या भागातील नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली झाले। यावेळी आमदार माधुळे मिसाळ, भीमराव तापकीर आणि विकास मटकरी उपस्थित होते। तसेच ज्ञानगंगा शाळा, प्रगती विद्यालय, पीजोग शाळा, अभिनव महाविद्यालय, गोसावी शाळा, जगताप शाळा अशा शाळांमधून एकूण 1000 विद्यार्थी या मानवी साखळीत सहभागी झाले होते। शिक्षक आणि पालकांसहित मालिनी ऍक्टिव्हिटी ग्रुप आणि आपुलकी अशा संस्थांनीही यात सहभाग घेतला होता। वारजे ते विठ्ठलवाडी पर्यंत रखडलेला नदीपात्रातील रस्ता पूर्णत्वास न्यावा, पु ल देशपांडे उद्यान, वडगाव बुद्रुक कॉनॉल रोडचे काम त्वरित चालू झाले पाहिजे, राजाराम पूल ते माणिकबाग पर्यंत एलिव्हेटेड फ्लायओव्हर त्वरित करावा, वाहतूक नियंत्रणाकरता वाहतूक पोलीस आणि वॉर्डनची संख्या वाढवावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या, जेणेकरून सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन अपघातही होणार नाहीत। आपण उभं राहिलेलं, तुम्ही सिंहगड रोडची ही जी अख्खी हालत आहे ही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघतात की ट्रॅफिक कशा पद्धतीचं ट्रॅफिक इथे चालू आहे। याच्यामध्ये आत्ता 3 मुलांचे मृत्यू झालेले। हा रोड म्हणजे मृत्यूचा सापळा झालेला आहे। आमचं हे आंदोलन अशासाठी आहे की प्रशासन ज्या वेळेस पुढे फार खडकवासला, पानशेतपर्यंत, काकडे सिटी, नांदेड सिटी, मोठ्या मोठ्या सिटींना परमिशन देते आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर याचा काही विचार करत नाही, त्या प्रशासनाला खरं तर जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे। सिंहगड रोडला पर्यायी रस्ता हा तिथून एक पर्यायी रस्ता आहे, तो अजून थांबलेला आहे। जो कॅनॉल पासचा रस्ता आहे त्याच्यासाठी अजून प्रशासन दुर्लक्ष करते की बजेट टाकत नाही। इथून सिंहगड रोडला उड्डाणपुलाची तरतूद ह्या बजेटमध्ये केली पाहिजे होती, ती तरतूद ह्या बजेटमध्ये पण केलेली नाहीये। म्हणजे शासन आणि आत्ता सत्तेवर असणारे सत्ताधारी हे लोकांच्या जीविताशी चक्क खेळतायत असं आमचं म्हणणं आहे। आणि ह्या शासनाला याला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज लहान मुलांना खरं तर उन्हात उभं केलं, हे आम्हाला खरं तर हे वाटतंय, पण त्या मुलांच्याच जीव धोक्यात आहे। आत्ता शालेय विद्यार्थी इथले जे 3 गेले आणि हा कोणी नागरिक सिंहगड रोडचा सांगेल की हा मृत्यूचा सापळा झालेला आहे हा रोड म्हणजे। आणि ह्याच्यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय। आम्ही गेले 3 महिने मंजुषा नागपुरे इथल्या नगरसेविका आहेत, श्रीकांत जगताप इथले नगरसेवक आहेत, आम्ही दरवेळेस जातो, त्या लोकांना इकडे अधिकाऱ्यांना बोलवतोय, ही परिस्थिती दाखवतोय। हे जे सगळं त्या पर्यायी रस्त्याचं पण जे काम थांबलेलं आहे त्याच्यामध्ये पण प्रशासनाची चूक आहे की रोडच्या जागेमध्ये, ग्रीन झोनच्या जागेमध्ये बांधकामाच्या परमिशन दिल्या गेलेल्या आहेत आणि आता ती बांधकामं त्यांना ॲक्विजिशन करता येत नाही आणि रोडचं काम थांबलेलं आहे। अशा पद्धतीचा अतिशय गैरव्यवहार आणि गैरकारभार हा इथला चालू आहे महानगरपालिकाचा। आणि मी एक आमदार म्हणून, हे नगरसेविका म्हणून आम्ही याच्यासाठी हे आंदोलन ही याची सुरुवात आहे। सिंहगड रोडच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही आजपासून ही सुरुवात करत आहोत आणि हे आंदोलन आणि हे असं आमचा फॉलोअप हा या पर्यायी रस्त्यासाठी, कॅनॉलच्या रोडसाठी आणि उड्डाणपुलासाठी। वाहतूक पोलिसांचा जो प्रश्न आहे की आम्ही मागणी करतोय पण आम्हाला त्यांच्याकडे संख्या नाही आहे, त्यामुळे ती संख्या वाढवण्यासाठी पण आम्ही RRआबांना निवेदन दिलेलं आहे।
8 दिवसांपूर्वी इथे एक वैभव सोनावणे ज्ञानगंगा शाळेचा मुलगा तो वारला, अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा. असे अनेक बळी या रस्त्यावर गेलेले आहेत. असे बळी जाऊ नयेत. आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते, पण इथे आता तसंही होत नाही आहे. बळी गेल्यानंतरही प्रशासन जागं होत नाही आहे. आमची मागणी आहे की पर्यायी रस्ते व्हावेत, उड्डाणपूल व्हावा, जेणेकरून वाहतूक थोडी सुरळीत होईल. आपल्याकडे ट्रॅफिक पोलिसांची संख्या कमी आहे, ती वाढावी. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तिथे तर इथे गाड्या म्हणजे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्सची संख्या इतकी वाढली आहे. आपण जो इथे सायकल ट्रॅक करून घेतला, मला वाटतं आता काही दिवसांनी सायकल ट्रॅक हा अतिशय जलद ट्रॅक म्हणून घोषित करावा लागेल, कारण तोच एक रस्ता राहणार आहे पर्यायी आपल्याला जायला. तर तशी इथे समस्या होऊ नये, त्यासाठी पर्यायी रस्ते असावेत ही आमची मागणी आहे. जसं आता ताईंनी सांगितलं की ही आता सुरुवात केली आम्ही. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सिंहगड रस्त्यासाठी 1ही रुपयाचं तरतूद केली नव्हती, तर तसं यावेळेला व्हायला नको आहे. अगदी एका रात्रीत काही चित्र बदलत नाही, पण त्यांच्याकडे वेळ आहे, प्रशासनाकडे वेळ आहे. आणि या आंदोलना आम्ही आता ही सुरुवात केली आहे, हे कायम असं सुरू राहणार आहे, एवढंच बोलते.